तुम्हाला असं वाटतंय का की दलित ओबीसी फॅक्टर काम करेल तुमच्यासाठी? आता लोक काही म्हणतील, प्रत्येकाचे वेगळे विचार असतात, पण मी जो आहे, मी राजकारणात आहे तर प्रत्येक समाजाला घेऊन चालणारा माणूस आहे, प्रत्येक समाजालाच घेऊन चालेल. जर जिंतूर तुमच्याकडे 5 वर्षासाठी दिला तर 5 वर्षानंतरचा जिंतूर कसा असेल? तुम्ही इकडे बहिणीला द्यायचं आणि इकडे भावाला मारायचं नाही, भावाचं पूर्ण कुटुंबाला बर्बाद करायला तुम्ही. सरकार आज कर्ज घेऊन तुम्ही लाडकी बहीण योजना चालू शकत नाही. जर तुम्ही आमदार झाले तर पहिला निर्णय तुम्ही कोणता घ्याल आपल्या जिंतूर तालुक्यासाठी? जनतेने तुम्हाला विश्वास ठेवून तुम्हाला एक या तालुक्याचा राजा बनवला आहे आणि त्या राजाने कधी पण लोकांची सेवा केली पाहिजे, त्यांना त्रास दिला नाही पाहिजे. विजय भांबेच्या कार्यकर्त्यांनी आणलं तर बोडीकर साहेब थांबवलं, बोडीकर साहेबांच्या कार्यकर्त्यांनी विजय भांबे, पण याच्यामुळे लास्टला सफर कोण होतं? जनता. आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या खूपच वाईट सुविधा आहेत, तर त्यासाठी तुम्ही काय कराल? म्हणजे ह्यांना नोकरीही भेटत नाही, मुलीही भेटत नाही लग्नासाठी आणि आर्थिक बाजूही 0% झाली. तरुणांना जिंतूरमध्ये रोजगार मिळवण्यासाठी तुम्ही काय कराल? निसर्ग पण बोलतो की परिवर्तन झालं पाहिजे. जेव्हा परिवर्तन होईल तर तुमचं चांगलं होईल. मला एक संधी देऊन बघा, मी अगर खरा नाही उतरलो तर मला बदला, पण एक संधी देऊन बघा आणि चांगलं झालं तर मला परत निवडून आणा. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे टॉक टुडेच्या या मराठी पॉडकास्टमध्ये. आपण सुरेश भैया नागरे यांच्यासोबत हा संवाद करणार आहोत, जे वंचित बहुजन आघाडीकडून जिंतूर मतदारसंघामध्ये ते उभे राहिलेले आहेत. त्यांच्यासोबत हा आपण संवाद करणार आहोत. नमस्कार. जिंतूर हा काँग्रेसचा एकंदरीत बालेकिल्ला राहिलेला आहे आणि तुम्ही काँग्रेसमध्ये अनेक वर्ष काम केलं. तुम्हाला काँग्रेसमधून तिकीट मिळणारे निश्चितच झाले असताना ऐन वेळी तुमचं तिकीट कापलं आणि तुम्हाला वंचित आघाडीकडून तिकीट मिळवावं लागलं. यामागे काय कारण आहे? हे 1980 पासून हे काँग्रेसकडे जागा होती. 2014 मध्ये जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे वेगळे लढल्यानंतर 2014ला राष्ट्रवादीचा आमदार निवडून आला 21 आणि 19ला पडले परत, आणि आता 2024ला ही काँग्रेसने जागा मागितली होती आणि त्याचा उमेदवार मीच होतो. पण ते आमच्या मित्रपक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेबांनी सांगितले की ही जागा आम्हालाच पाहिजे, कारण 2019 आणि 14ला आम्ही 2 वेळेस ही जागा लढलेली, म्हणून त्या कारणामुळे ही जागा सुटली नाही. तिसऱ्या यादीमध्ये तुमचं नाव पण आलं? माझं नाव होतं, शेवटपर्यंत होतं आणि लास्टपर्यंत, तिसऱ्या नाही चौथ्या जी यादी होती त्याच्यामध्ये नाव होतं शेवटपर्यंत. जिंतूर होतं, नंतर पाथरी होतं, असे करून पण ठरलं होतं की त्याच्यावर फायनल करता येईल. इथपर्यंत गेलं की मैत्रपूर्वी पण लढाई करू असं पण ठरलं होतं, पण ते योगायोगाने काही निर्णय हायकमांडने वेगळं घेतल्यानंतर निर्णय बदलण्यात आला. तुम्हाला असं वाटतंय का की दलित ओबीसी फॅक्टर काम करेल तुमच्यासाठी? नागरिक कुटुंब प्रत्येक समाजाला घेऊन चालणार आहे. मागासवर्गीय समाज 100% माझ्या पाठीशी आहे. मुस्लिम समाज पण माझ्या पाठीशी आहे. मुस्लिम जेव्हा नागरे साहेब होते तर आम्ही कमीत कमी 200 परिवाराला इकडे रोजगार दिलेला आहे मुस्लिम समाजाचे. बाकी नंतर मागासवर्गीय समाजाचे पण 100च्या वर असलेल्या कुटुंबाला पण नोकरी दिलेली आहे. तर आम्ही नेहमी या समाजाला घेऊन चाललेत आणि रोजगार देण्याचं काम आमच्यातून झालेलं आहे. नाही, पण लोकांची अशी मानसिकता, लोक तुम्हाला ओबीसीचे किंवा दलितांचे नेते म्हणून तुम्हाला पाहत आहेत. आता जातीच्या नावावर जातीचा जो प्रभाव आहे तो अजून काही मिटलेला नाहीये. सो तुम्ही जरी असं म्हणत असाल की मी जातीपातीचं राजकारण करत नाही, पण लोकांचा तो प्रभाव आहे, लोकांवर तो प्रभाव आहे जातीचा, तर त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? आता लोक काही म्हणतील, प्रत्येकाचे वेगळे विचार असतात, पण मी जो आहे, मी राजकारणात आहे तर प्रत्येक समाजाला घेऊन चालणारा माणूस आहे, प्रत्येक समाजालाच घेऊन चालेल. बरं, तुमचं असं मांडलं की तुम्ही जातीच्या नावावर राजकारण करत नाहीत, मला याचा खूप आनंद आहे. तुम्ही विकासाच्या नावाने निवडणूक लढवत आहात, तर तुमच्याकडून म्हणजे लोकांच्या पण भरपूर अपेक्षा आहेत, लोकांना बदल हवा आहे. जर जिंतूर तुमच्याकडे 5 वर्षासाठी दिला तर 5 वर्षानंतरचा जिंतूर कसा असेल? एक चित्र तुम्ही कसं रंगवाल? परिस्थिती आहे जिंतूरची, नक्कीच 5 वर्षांनंतर तुम्हाला इकडल्या जिंतूर शहराचा चेहरा बदलला दिसेल, ग्रामीण भागातला चेहरा बदलला दिसेल. मी जे माझं घोषणापत्र काढले तुम्ही त्याच्यात बघतील की अनेक विकासाचे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत आणि ते मी आमदार झाल्यानंतर ते पहिलं मी मार्गी लावणार आहे. तुमचा विकासाचा प्राधान्यक्रम काय असणार आहे? म्हणजे अनेक समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत, विजेच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत, एकंदरीत तुम्ही याच्याकडे कसं पाहता? इन्फ्रास्ट्रक्चर हा सर्वात पहिला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे एवढं मोठं एलदरी धरण आहे, तिकडून लिफ्ट इरिगेशन केल्यानंतर हा जिंतूर भाग डोंगराळ भाग आहे, तर डोंगराळ भागामध्ये लिफ्ट इरिगेशन केल्यानंतर 80 गावाला पाणी पुरवठा मिळू शकतो. तिकडल्या जो शेत जमीन आहेत, लोकांना जमिनीला डोंगराळ भाग असल्यामुळे तिकडे पाणी भेटत नाही, म्हणून अनेक शेतकरी शेती करू शकत नाही, तर त्यांना पाण्याची सुविधा होईल तर तिकडे ते शेती करू शकतील, असं करू शकतो. नाही, पण सविस्तर सांगा की नेमकं तुम्ही काय करणार, चित्र कसं असेल 5 वर्षानंतरचं?
तेच मी सांगितलं तुम्हाला की लिफ्ट इरिगेशन केल्यानंतर जो 80 गाव आहेत त्यांना पाणी पुरवठा सुविधा दिल्यानंतर तिकडला जो डोंगर भागचे जो लोक आहेत, गरीब शेतकरी आहेत, ज्याची शेती पण जमीन आहे पण त्यांना पाणी नसल्यामुळे ते शेती करू शकत नाही. पाणी नसल्यामुळे गावामध्ये लोक राहत नाही, त्याच्यामुळे ते बाहेर सोडून जसं पुणे असेल, नाशिक असेल कामाला जातात, कारण इकडे रोजगारच उपलब्ध होत नाही. रोजगार उपलब्ध भेटत नाही, ते काय करतात, मजबुरीने त्यांना त्यांचं पोट पाणी जगवण्यासाठी त्यांना बाहेर जायला लागतं, औरंगाबादला जायला लागतं, कधी बीडला जायला लागतं, कधी पुण्याला जायला लागतं, नाशिकला जायचं. अनेक त्या डोंगराळ भाग असल्यामुळे इकडे अनेक तांडे आहेत, तर तांड्यातले बंजारा समाजाचे लोक ऊस तोडीला जातात. तर हे सगळं थांबवलं जाईल. तुम्ही तिकडे पाणी झालं, लिफ्ट इरिगेशन झालं तर तिकडे जमिनीला पाणी भेटेल, शेती होईल, तिकडे रोजगार उपलब्ध मिळेल. त्या विषयावर तिकडे नंतर ऑटोमॅटिक जे लेबर लागतात, गडी लागतात, ते तिकडे भेटतील, तर रोजगार उपलब्ध होईल तिकडे. आणि राहिलं दुसरं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केल्यानंतर ऑटोमॅटिक गुत्तेदार कुठले लेबर बघणार, तुमच्या तालुक्यातलेच लेबर बघणार. इकडे प्रॉपर इन्फ्रास्ट्रक्चर झालं, इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर डेव्हलपमेंट झाल्यानंतर इकडे MIDC चांगले असल्यावर उद्योग येऊ शकतात. शेलू आहे, जिंतूर आहे, शेलूला तर रेल्वे स्टेशन आहे, तिकडे प्रॉपर MIDC झाली, तिकडे फॅक्टरी आल्या 2-5 कोणत्या तरी मोठ्या, तर युवा पिढीला नोकरी लागेल, त्यांना पुण्याला जायची गरज पडणार नाही. जर तुम्ही आमदार झाले तर पहिला निर्णय तुम्ही कोणता घ्याल आपल्या जिंतूर तालुक्यासाठी? आमदार म्हणून पहिला निर्णय जो असेल माझा लिफ्ट इरिगेशनचा, मुख्यमंत्र्याकडे सर्वात पहिलं मी पत्र दिलं. आणि जर आपले महाराष्ट्र सरकारने जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे तर ती सुरू ठेवायला पाहिजे का, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? लाडकी बहीण योजना ही ठीक आहे, बहिणीसाठी तुम्ही 1500 रुपये देतात, ही चांगली गोष्ट आहे, वाईट नाही. पण सरकारवर बोजा किती पडतो, त्या बोजा पडल्यामुळे विकास आपला रखडला जातोय. तुम्ही फक्त ते 1500 रुपये दिलेत, पण तुम्ही 1500 इकडे तुम्ही बहिणीला दिलेत, पण तुमच्या भावातून, त्याच्या शेतकऱ्यातून जो कष्ट करून जो शेतीतून माल काढतो, त्याचं उत्पादनाचा माल तुम्ही समजा 7,000 रुपये क्विंटल सोयाबीन असेल उदाहरण म्हणून, तर तुम्ही त्याचं 4,000 करायलेत. कापसाचे भाव तुम्ही कमी करायलेत, तर तुम्ही इकडे बहिणीला द्यायचं आणि इकडे भावाला मारायचं नाही, भावाच्या पूर्ण कुटुंबाला बर्बाद करायला तुम्ही. तर तुमच्याकडे प्रॉपर योजना पाहिजे. 1500 रुपये देण्याचा आमचा विरोध नाही, 1500 नाही, तुम्ही 3,000 द्या, पण तसं तुम्ही उत्पादनाचं साधन करा. शासनाने तुम्ही उत्पादनाचं शासन करून, सरकार आज कर्ज घेऊन तुम्ही लाडकी बहीण योजना चालू शकत नाही. शासनाने आपलं रेव्हेन्यू जनरेट करायला पाहिजे, त्या रेव्हेन्यूतून करायला पाहिजे. 1500 नाही, 2,000 द्या, आम्ही त्याचं स्वागत. सरकारच्या तिजोरीवरचा ताण जर सोडला तर यामुळे खरंच महिलांचं सक्षमीकरण होईल असं तुम्हाला वाटते का? 1500 रुपये आजच्या तारखेला काही म्हणजे मोठी रक्कम नाही आहे, खूप छोटी रक्कम आहे. आणि 1500 रुपये महिन्यातून याच्यामध्ये जे आहे महिलाचं सशक्तीकरण कोणते ह्याच्यातून होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला फिक्स काहीतरी त्यांना कोणता तरी जोडधंदा करून देणे, त्यांना कोणत्या तरी माध्यमातून बचत गटच्या निमित्त काहीतरी त्यांना दुसरी सुविधा देणे, त्यांना रोजगार उपलब्ध करून द्या, की महिन्यात त्यांना 10-15,000 रुपये मिळतील, असं करा. त्याच्यानंतरच ते होऊ शकतं महिलेचं. बरं, तुम्ही मतदारांना काय संदेश देऊ इच्छिता? शेवटचा प्रश्न हा. मतदारांना मी एवढंच बोलेल की तुम्ही मागच्या 20-25 वर्षातून तुम्ही बघतायत जिंतूरमध्ये ज्या प्रकारचं 2च कुटुंब राजकारण करतायत, बोर्डीकर साहेब असतील, भांबे साहेब असतील. या दोन्ही परिवारांनी राजकारण करून फक्त आपला व्यवसाय केला आहे. राजकारण हा असतो समाजकारण करण्यासाठी. राजकारणातून समाजकरण करायला पाहिजे. जनतेने तुम्हाला विश्वास ठेवून तुम्हाला एक या तालुक्याचा राजा बनवला आहे, आणि त्या राजाने कधी पण लोकांची सेवा केली पाहिजे, त्यांना त्रास दिला नाही पाहिजे. हे जो राजकारण करतात, गटामध्ये भांडणं लावतात, गावामध्ये भांडणं लावतात, मित्रांना भांडणं लावतात, याच्यामुळे आपल्या इकडलं जो जिंतूरचं लोकांचं जो बघण्याचा दृष्टिकोन आणि खूप दूषित झाले, राजकारण खूप दूषित झाले. तो विकासचं काम कोणी आणायचा प्रयत्न करतात, तेही अडवतात त्या गावामध्ये फक्त श्रेय घेण्यासाठी. विजय भांबेचे कार्यकर्त्यांनी आणलं तर बोर्डीकर साहेब थांबवतात, बोर्डीकर साहेबांचे कार्यकर्ते तर विजय भांबतात. पण याच्यामुळे लास्टला सफर कोण होतात? जनता. त्या जनताला तर विकास पाहिजे, आणि यांच्या दोघांच्या भांडणामुळे हे प्रॉब्लेम होते. तर मी जनतेला एवढंच बोलतो की तुम्ही ह्यांना दोघांना संधी दिलेली आहे, आता संधी दिल्यानंतर तुम्ही एक वर्ष नवीन संधी द्या. आणि परिवर्तन पण बोलतात, निसर्ग पण बोलतो की परिवर्तन झालं पाहिजे. जेव्हा परिवर्तन होईल तर तुमचं चांगलं होईल. मला एक संधी देऊन बघा, मी अगर खरा नाही उतरलो तर मला बदला, पण एक संधी देऊन बघा आणि चांगलं झालं तर मला परत निवडून आणा. एवढंच जनतेला विनंती करतो. तुमच्यावरती एक आरोप केला जातो, तुम्ही जिंतूर नाही तर मुंबईला जाऊन राहता तुम्ही जिंतूरचे आमदार असताना, तर मग याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? विरोधकांचं कामच आहे. माजी आमदार तर मला वाटतं 4.5 वर्ष, जो मागच्या करोना पिरियड जो काल होता, 2 वर्ष तर औरंगाबादला जाऊन राहिले होते.
मध्ये तर त्यांचे खूप ऑपरेशन झाले. 2.5-3 वर्ष तर ते औरंगाबादला राहिले होते ना. आणि दुसऱ्यांवर आरोप करायचं पहिलं कोण कुठे राहते हे बघा. मी पण हाजरी द्यायला तयार आहे येऊन रोज. तुम्ही पण हाजरी द्या. कोण किती दिवस बॉम्बेला राहतात, पुण्याला राहतात, की औरंगाबादला राहतात, की जिंतूरला राहतात हे ते बघू शकतात. नाही, ते तिकडे राहतात म्हणून आम्ही पण तिकडे राहणार, हा प्रश्न नाही. मी ते नाही बोललो की ते राहतात तर मी कुठे राहतो. मी बोलतो ते मला बोलतात ना मी बॉम्बेला राहतो. तर आठवड्यातून 2 दिवस तर कोणत्याही राजकीय नेत्यांना 2 दिवस तर मुंबईला राहायला लागेल. कोणता आमदार झाला तर तो राहत नाही. 2-3 आठवडे 3 दिवस बॉम्बेत नाही राहिलं तर तुमचे तालुक्याचे काम कसं होणार? मंत्रालय इकडून तर मंत्र्याचे कामं होत नाही ना. जो पण आमदार असेल तर त्याला 3 दिवस तर मुंबईला राहणार गरज आहे. बरं. आपल्या जिंतूर तालुक्यामध्ये शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या खूपच वाईट सुविधा आहेत, तर त्यासाठी तुम्ही काय कराल? आणि या शिक्षणासाठी खास करून लोक मुंबई पुणे सारख्या ठिकाणी जातात, जिंतूरमधील विद्यार्थी. इकडे प्रॉपर एज्युकेशन हब नाहीये. शेलू होतं पण तिकडे पण सेलूमध्ये तरी जरा बरं आहे, म्हणजे शेलूमध्ये होतं. आणि इकडे प्रॉपर कसं राजकीयचं विजन पाहिजे. तुम्हाला हब करण्यासाठी इकडे चांगले कॉलेजेस आले असते, तुम्ही सेफ्टी दिली असती, तुम्ही बरोबर काही त्यांना कोणाला बोलवलं असं मोठे मोठे क्लासेसवाल्यांना की इकडे तुम्ही टाका, आम्ही मदत करू, तर झालं असतं. म्हणून ते भेटत नाही म्हणून नांदेडला जातात, लातूरला जातात, पुण्याला जातात. जशी जशी परिस्थितीच्या हिशोबाने ऍडजस्ट करता येईल तसे लोक जातात तिकडे शिकायला. एक आमच्या तरुणांचा एक प्रश्न आहे, अनेक तरुणांच्या हाताला काम नाहीये, ज्यांना काम आहे त्यांना दाम नाहीये, आणि त्याचा परिणाम सामाजिक आहे, आर्थिक आहे आणि खास करून मानसिक आहे. म्हणजे एक म्हटलं जातं की नोकरी नाही तर छोकरी नाही, तर त्यामुळे मानसिक परिणामांना सामोरे जावे लागते. त्या तरुणांसाठी तुम्ही काय कराल? तरुणांसाठी हेच मी विनंती करेल त्यांना की आपल्याला तुम्हाला, कारण आता शिकलेले आहेत अनेक लोक, पहिल्यासारखी परिस्थिती राहिली नाही. प्रत्येक कुटुंबात मुलं शिकतात, 1 या 2 मुलं असतात तर शिक्षण झालं. आणि शिक्षण झाल्यानंतर आजकालची मुलं शेती करत नाही आणि त्याच्यामुळे इकडे रोजगार पण नाही. आपला हा बॅकवर्ड एरिया झालेला आहे. जिंतूर परभणी डिस्ट्रिक्ट हा बॅकवर्ड एरियामध्ये आला आहे. म्हणजे इकडे कोणते मोठे इंडस्ट्री पण येत नाही. जिथपण इकडे कोणते उद्योग होत नाही तिथपण रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. आणि बाहेर पण गेले तर पुण्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला नोकरी पण भेटली तर तुम्हाला पगारच एवढा कमी असतो की ते खर्च करणार काय, खाण्यावर खर्च करणार काय, राहण्यावर खर्च करणार काय, म्हणून परवडत नाही. म्हणून लोक गावातच राहतात. आणि गावात राहिलं मग मुलं, आता आजकाल मुली देत नाही. कारण बोलतात तुम्ही काय करता, मुलगा काय करतो. जिथपर्यंत मुलगा कमवत नाही आजकाल कोणतेही आई वडील मुली देत नाही. परिस्थिती बदलली. याच्यामुळे जो युवा पिढी आहे म्हणजे ह्यांना नोकरीही भेटत नाही, मुलीही भेटत नाही लग्नासाठी, आणि आर्थिक बाजूही 0% झाली. त्याच्यामुळे खूप गंभीर परिस्थिती. तरुणांना जिंतूरमध्ये रोजगार मिळवण्यासाठी तुम्ही काय कराल? इकडे उद्योग आले पाहिजेत. उद्योग आल्याशिवाय इकडे होऊ शकत नाही. इकडे चांगले 2-5 मोठे उद्योग आले माझ्या हिशोबाने तर मराठवाड्याला, तर पूर्ण मराठवाडा जालन्यासारखं जसं आहे इकडे पूर्ण इंडस्ट्रियल झोन करायला पाहिजे. कारण आपल्या इकडे जमिनी अवेलेबल आहेत पण पाणी नसल्यामुळे, आणि जो आपण शेतकरी नेहमी मराठवाड्यावर अडचणीत येतो, कधी अतिवृष्टी होते कधी दुष्काळ पडतो. तर त्याच्यामुळे अगर इकडे इंडस्ट्री मोठे उभे करण्यात आल्या पूर्ण प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आणि त्याच्यामुळे बॅकवर्ड एरिया पण, बॅकलॉग पण जो कव्हर होऊन जाईल आणि मुलांना रोजगार पण भेटून जाईल लोकलमध्ये. तुम्ही मगाशी बॅकवर्डनेसचा प्रश्न काढलात. बॅकवर्डनेस हा पूर्ण मराठवाड्याचा आहे, मराठवाडा विदर्भ. तर मग असं वाटते का की मराठवाड्याची स्वतंत्र राज्याची मागणी व्हायला पाहिजे? कारण की जोपर्यंत आपण मुंबई पुणे सारखं जर व्हायचं असेल तर त्यांच्यापासून अलग व्हायला लागेल आपल्याला. इकडचे सर्व रिसोर्सेस तिकडे वापरले जातात. नाही, एवढं सोपं नाही आहे. तुम्ही मुंबईतून तुटल्यानंतर एवढी आपण सक्षम मराठवाडा नाही आहे, सक्षम, आणि विदर्भ पण सक्षम नाही आहे. कारण तुम्ही सक्षम कधी बोलले जातात, मराठवाड्यामध्ये कोणते तरी पहिले उद्योग असते स्वतःचे, आणि त्याचे रेव्हेन्यू तिकडे मुंबईला गेले असतं तर आपण बोललो असतो. विदर्भाची तर मागणी होतच आहे ना, म्हणजे होते, पण ते चुकीचं आहे. नाही, कारण की रिऑर्गनायझेशन कमिशन 1954 त्यामध्ये विदर्भ स्वतंत्र राज्य झाला पाहिजे अशी शिफारस केली. जेवढे काही आता मागच्या 2002ला जेवढे राज्य वेगळे झाले, जे राज्य वेगळे झाले त्यांची आज परिस्थिती काय? उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड वेगळे झाले. त्यांचा ग्रोथ रेट आणि विकासाचा दर आणि वृद्धी दर हा उत्तर प्रदेशपेक्षा जास्त आहे. तेलंगणाचा पण प्रश्न घ्या, झारखंडचा पण प्रश्न घ्या, मध्य प्रदेश पासून त्याचा विकास दर हा जास्त आहे. तर जर समजा मराठवाडा जर अलग झाला तर मग सगळ्या विकासाचे धोरण केंद्रित होतील ना, म्हणजे नाही हो प्रदेशामध्ये. मला तर वाटतं मराठवाड्याला वेगळं करायला नाही पाहिजे. मराठवाडा हे महाराष्ट्रात सोबतच पाहिजे. एकूणच जिंतूर मतदारसंघामध्ये मेघना बोर्डीकर आहे, इकडे विजयराव भांबळे, आणि तुम्ही वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवतात. काय, कसं वातावरण आहे तुमच्यामध्ये? लोकांचा काय पाठिंबा आहे? लोकांचं काय मत आहे? खूप सुंदर वातावरण आहे. लोकांनी यावेळेस ठरवलंय की बदल करायचा आहे, आणि
बदल होईल. शेलू असेल, जिंतूर असेल, लोकांना 20 वर्षातून वाट पाहतायत की आम्हाला कोणता तिसरा पर्याय भेटला पाहिजेत, सक्षम पर्याय भेटला पाहिजे आणि सक्षम पर्याय त्यांच्या समोर आलेला आहे तिसरं ऑप्शन म्हणून. आणि लोक त्यांना आणि हे तिसरं ऑप्शन नक्कीच लोक ॲक्सेप्ट करणार आणि लोकांच्या मनातून आहे. आणि जिंतूर आणि शेलूच्या लोकांनी यावेळेस आता ठरवलंय, आता कोणीच काही बदलू शकत नाही. म्हणजे हे इलेक्शन जनतेने हातात घेतलेलं आहे. ना माझ्या हातात आहे, ना भाजपच्या हातात आहे, ना राष्ट्रवादीच्या हातात आहे. हे इलेक्शन आता जनतेने घेतलेलं आहे आणि इथून वंचित आघाडीचं नक्कीच उमेदवार 100% निवडून येईल असं जिंतूरच्या लोकांनी आता ठरवलेलं आहे. बरं, तुम्हाला पण शुभेच्छा. थँक्यू. तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचा.